बघा, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला गेला तर 2 तास ऑफिसला उशिरा पोहोचतो. तर त्या व्यक्तीचा मूळ वेग किती, असा प्रश्न विचारला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला अजिबात कुठल्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, किंवा माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सरावासाठी तुम्ही सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य प्रश्न, अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा असेल? एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला गेला तर 2 तास ऑफिसला उशिरा पोहोचतो. तर त्या व्यक्तीचा मूळ वेग विचारला. लेकरांनो, गोष्टी काही लक्षात घ्या. मूळ वेग, त्या व्यक्तीचा मूळ वेग, उदाहरणार्थ या वेगाला व्हेलॉसिटी असं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो. हा मूळ वेग व्ही समजा. त्याचा मूळ वेग काय समजा? व्ही समजा. आणि त्या मूळ वेगानं ऑफिसला जाण्यासाठी लागणारा मूळ वेळ हा टी समजा. ह्या दोन गोष्टी इथं पक्क्या लक्षात ठेवा. आता गणित काय म्हणते, जर त्या व्यक्तीनं आपला वेग मूळ वेगाच्या 3/4 केला, म्हणजे नवीन वेग हा शब्द प्रयोग. मग त्याचा नवीन वेग काय बाबा, तर मूळ वेग व्ही आहे, आता वेग 3/4 केला मूळ वेगाचा. एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 3/4 वेगाने ऑफिसला जातो, म्हणजे मूळ वेगाच्या 3/4 आता नवीन वेग केला. याला संक्षिप्त करा. कुठली संख्या, पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 हा असतो. गोष्टीचा विचार करता 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 3/4 आणि काय हो, तर व्ही हा असेल लेकरांनो नवीन वेग. बरं, असं केल्यामुळं काय झालं की तो व्यक्ती ऑफिसला 2 तास उशिरा पोहोचतो. मग एक नवीन वेळ, हा एक प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. वेग मूळ वेगाच्या 3/4 केल्यामुळं त्या व्यक्तीला ऑफिसला पोहोचण्यासाठी 2 तास उशीर होतो. मग नवीन वेळ काय? मूळ वेग टी आहे, 2 तास उशीर होतो, म्हणून हे 2 तास उशिराचे ऍड करावे लागतील. आता तो 2 तासानंतर येणार, लक्ष द्या. म्हणून नवीन वेळ काय, त्याच्यामध्ये टी मध्ये 2 ऍड करा. लक्ष द्या. तुम्हाला माहित आहे, वेळ गुणिला वेग हे अंतराचं सूत्र आहे. वेळ गुणिला वेग अंतराचं काय आहे, सूत्र आहे. पूर्वीचा वेग काय आहे, व्ही आहे, गुणिला वेळ म्हणजे मूळ वेग. मूळ वेग आहे व्ही, मूळ वेळ आहे टी. इथे गोष्टी लक्षात घ्या. आता पुढे चला. नवीन वेग काय आहे, तर 3/4 व्ही आणि याच्यासोबत गुणिला नवीन वेळ टी अधिक 2 कंसामध्ये टी अधिक 2. गोष्टी लक्षात. आता पुढे चला लेकरांनो. हे व्ही गुणिला टी बराबर 3/4. याला जर तोडून लिहिलं, हे व्ही या अपूर्णांकासोबत गुणिला आहे, परत गुणिला टी अधिक 2. एक गोष्ट लक्षात घ्या, हे 2 पद, ह्या 2 राशी परस्परांना भागीला आहेत. म्हणजे इथं व्ही साठी व्ही कपात होतो, लोप पावतो. मग इकडं उरलं टी सर. आता टी बराबर इकडे घ्या, या टीला इथं घ्या. टी बराबर 3/4 आणि कंसामध्ये टी अधिक 2. मग आता टी बराबर काय, तर हे सुद्धा कंसातले पद एकटे नाहीत, त्याच्या छेदस्थानी 1. गोष्टीचा विचार करता बनतात 2 अपूर्णांक. 3/4 कंसातील पदाला गुणिला आहे, कंसामध्ये अपूर्णांक आहे. कुठली संख्या, कुठलंच पद हे लेकरांनो एकटं नसते, छेदस्थानी 1 हा असतो. या गोष्टीचा विचार करता हे 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 3चा गुणाकार टी अधिक 2 सोबत, म्हणजे 3 गुणिला टी
3t अधिक 3 गुणिला 2, 3 दोन्ही 6. छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 4 आणि 1 चा गुणाकार. 4 1 4. आता हे 4 इकडे येताना या t सोबत गुणिला हा गुणाकार कसा होईल? 4t. इकडं हे 3 आहेत बरं का, लक्ष द्या. 3t अधिक 6 या 4t कडे येताना 3t वजा स्वरूपात का मांडायचे? तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात, वजा असेल अधिक स्वरूपात, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. लक्ष द्या, याला थोडस सुटेबल मांडू. 4t कडे येताना आता हे 3t वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी आणि छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते. आता हे 4t वजा 3t, 4t मधून 3t गेले, किती टी राहिले? तर 1t राहिले. हे 6 आलं टीचं उत्तर. मात्र इथे विचारला मूळ वेग. हे टी म्हणजे टाइम आलं, हे टाइम नसून मूळ वेग किती हा जो प्रश्न तुम्हाला विचारला, मूळ वेग, त्याचं उत्तर 6 सापडलं. आता याचं एकक किलोमीटर प्रति तास असावं असं मला वाटते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हे सगळं कशासाठी? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून हा उदात्त प्रपंच. आंतरवेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.